महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावरती 124व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला। देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने 2018 साली अनाथ मुलांना शासकीय सेवेमध्ये 1% आरक्षण जाहीर केलं होतं आणि या निर्णयानंतरची पहिली तुकडी आज पास आउट झाली। त्यामुळे कडक शिस्तीच्या कार्यक्रमाला आज भावनिक किनारही लाभलेली। नाशिकच्या पोलीस अकादमी ग्राउंडवरचा हा दिमागदार सोहळा खडतर प्रशिक्षण पार केल्यानंतरचा हा आनंद आणि सेलिब्रेशन। पण या सोहळ्यात सर्वांच्या नजरा होत्या काही खास कॅडेट्सवर। अनाथ बालगृहात राहून पदवीपर्यंतचे शिक्षण लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरपून अनाथ झालेल्या 5 मुलांनी मोठ्या जिद्दीनं आणि कष्टानं पोलीस होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं। या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात त्यांना साथ मिळाली ती भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या तर्पण फाउंडेशनची। आज आम्ही तुम्हाला सर्वांच्या साक्षीने जेवढे आम्ही बालगृहातून मुलं बाहेर पडलो आहे ते समाजातील लोकांच्या हितासाठी नक्कीच आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करू, कारण आमचे आई बाबा त्या भावनेने आम्हाला संस्कार दिलेले आहेत आमच्या आईवडिलांनी, तर ते समाजातील आमच्या लोकांना कसे कामी येतील यासाठी मी प्रयत्न करेन। सागर तुळशीराम लगट अभयसोबतच त्याच्या सहकाऱ्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी श्रीकांत भारतीय सहकुटुंब उपस्थित होते। कमांडर नेहा दिलीप या मुलांनी मिळवलेल्या यशानं वातावरणही भारावून गेलं होतं। त्यावेळेस 2017ला बालगृहातनं बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांसाठी 1% आरक्षणाचा निर्णय झाला आणि या संवेदनशील निर्णयाचा परिणाम आज या पासिंग परेडमध्ये दिसला। आज माझी 5 मुलं PSI म्हणून महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये रुजू होत आहे। आज माझा मुलगा अभय यांनी कित्येक प्राइज घेतलेले आपण सगळ्यांनी पाहिलेत। माझा अभय, सुधीर, अमोल आणि यासोबत माझ्या 2 लेकी सुंदरी आणि जया, अशा 5 जण मुलं माझी बालगृहातनं बाहेर पडलेली आज महाराष्ट्राच्या पोलीस जीवनामध्ये PSI म्हणून समाज जीवनामध्ये रुजू होतात आहे। 2018 साली शासनानं अनाथ मुलांना शासकीय सेवांमध्ये 1% आरक्षणाचा निर्णय घेतलेला। त्यामुळे आजच्या सोहळ्यात अभयसह पास आउट झालेली ही 5 मुलं सर्वांच्याच कौतुकाचा विषय बनलेली आणि याच कारणामुळे हा सोहळा नाशिकसाठी आणि तर्पण फाउंडेशनसाठी सुद्धा अभिमानाचा क्षण ठरला। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।